अबू आझमी यांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन। औरंगजेबाचं गुणगान अबू आझमींना भोवलं। महापुरुषांविरोधात बोलणाऱ्या सोलापूरकरांवरही कारवाई करा, विरोधकांची घोषणाबाजी। राज्य सरकार शहाजीराजेंच्या स्मारकाचा विकास करणार, मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत ग्वाही। झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट। संगमेश्वरमधील सरदेसाई वाड्यात संभाजी महाराजांचं स्मारक उभारणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। झी 24 तासनं दाखवली होती स्मारकाची दुरावस्था। झी 24 तासच्या बातमीची सरकारकडून दखल। नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव, सचिवांकडे दाखल प्रस्तावावर 10 सदस्यांच्या सह्या। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, कोर्टाच्या दिलशान माणिकरावांचं मंत्रीपद वाचवलं। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचं समर्थन करणाऱ्या नामदेव शास्त्रींना उपरती, अजाणतेपणी विधान केल्याची महंतांची कबुली। अधिवेशनातच मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा, मनोज जरांगेंची मागणी। प्रश्न निकाली न काढल्यास आंदोलन करणार असल्याचा सरकारला इशारा। इंदापूरच्या कांदल गावात तरसाचा वावर, तरसामुळे परिसरातील नागरिक भयभीत। इंदापूर वन विभागावर दुर्लक्ष केल्याचा आरोप। पंढरपूरच्या भीमा नदीत अवैध वाळू उपशावर कारवाई, महसूल आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाईत 6 लाकडी होड्या नष्ट। पुणे अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरनं रस्त्याच्या बाजूला असलेल्या उंटाला उडवलं। अपघातात मुलगा जखमी, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत चित्रित। चांदवडच्या दहिवत गावात पीर साईबाबांची यात्रा, हिंदू मुस्लिम बांधवांचा एकत्रित यात्रोत्सव। कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी भाविकांची गर्दी।